श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आम्ही करणार आहेत कुरडया. जर तुम्ही याच्या आधीचे 2 किंवा 3 व्हिडिओज पाहिलेले नसतील तर चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला आजच्या व्हिडिओची लिंक लागूनच जाईल. तर वडे पापड करायचं चालूच होतं आणि म्हणून जास्तीचा गहू टाकलेला होता भिजायला. त्याचं चीक तयार करून घेतलेलं होतं आणि जेवढं चीक कुरडईंसाठी लागणार होतं तेवढं कुरडईंसाठी काढून ठेवलं होतं आणि जेवढं आम्ही वड्यांसाठी लागणार होतं तेवढं वड्यांमध्ये टाकलं, बाजरीच्या वड्यांमध्ये. आणि चिकाचे पापड करायचे होते त्याच्यासाठी अगदी थोडंसं चीक आम्ही काढून ठेवलेलं होतं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जर आदलभर गहू असेल आपला म्हणजे 3.5 किलो, तर 1 कप मीठ आपल्याला टाकायचं असतं. सगळ्यात आधी पाणी टाकायचं आणि जेवढं चीक असेल त्याच्या 2 पटीने पाणी टाकायचं. त्याच्यातलं अर्धं पाणी काढून ठेवायचं आणि मग 1 कप मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि ते पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये चीक ओतायचा आणि चीक ओतल्यानंतर अशा पद्धतीने ते सर्व घेरून घ्यायचं. आणि बघा, नंतर जर मग आपल्याला थोडंसं घट्ट वाटत असेल तर तेच गरम पाणी थोडं थोडं करत या चिकामध्ये टाकत जायचं आणि मस्त छान असं घेरून घ्यायचं. फक्त घेरत असताना अजिबात त्याच्यामध्ये लम्स किंवा गठोळ्या पडायला नको, किंवा आमच्या भाषेमध्ये त्याला गठोळ्याच म्हणतात आणि लम्स म्हणतो आपण असं. तर त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या पडायला नको. गुठळ्या जर पडल्या तर आपल्याला जो साचा असतो कुरडईंचा त्याच्यामधून किंवा जो ठस्सा असतो कुरडईंचा त्याच्यामधून कुरडई व्यवस्थित टाकता येत नाही, म्हणून घेरताना थोडंसं व्यवस्थित घेरावं. आणि आता खूप छान पद्धतीने चीक घेरून झालेला आहे आणि किती पांढरं शुभ्र चीक झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि आता आम्ही टाकणार आहेत कुरडया. तर कुरडया आहे खाटीवरच टाकल्या जातात, पण इतकं ऊन होतं गच्चीवर तर अजिबात चित्त लागत नव्हतं आणि खाली पायही जळत होते. आणि सध्या 2-3 दिवसापासून आमचा कंटिन्युअसली सामान चालू होता वडे पापड करायचं. मग त्याच्यामुळे आम्ही जिनाच्या थोडंसं जिना जिथे आहे आमचा तिथे जिन्याजवळच अगदी थोडीशी सावली होती, तिथेच आम्ही एक खाली साडी अंथरली. आधी एक जुनं बेडशीट अंथरलं, त्याच्यावर साडी अंथरली आणि मग त्याच्यावरच आम्ही कुरडया अशा पद्धतीने टाकून घेतल्या. आणि जवळजवळ 3 ते 4 ठस्से असल्यामुळे अगदी पटापट कुरडया आपण टाकून झाल्या. तर एक जण कुरडईचा जो साचा असतो त्याच्यामध्ये पीठ भरून देत होतं आणि ह्या ज्या ताई आहेत भटाताई, तर या साच्यात किंवा ठस्स्यामध्ये पीठ भरत होते आणि आम्ही 3 जण कुरडया टाकत होतो. पण बाकीच्या ज्या 2 ताई आहेत तर कसं असतं, प्रत्येकाला कॅमेरासमोर यायला आवडत नाही. काही जणांना थोडीशी शरम वाटते किंवा काही जणांचा स्वभाव थोडासा शाय असतो, त्याच्यामुळे त्यांना कॅमेरासमोर यायला आवडत नाही. म्हणून मग मी फक्त आमच्याच साईडने कॅमेरा ठेवला, पण मदत मात्र आम्हाला सगळ्यांनीच केलेली आहे. आणि खूप छान हसत गप्पा करत अगदी वेगवेगळे विषय करत आम्ही मस्त कुरडया करून घेत आहेत. सगळ्यात आधी व्हाईट कुरडया करून घेतल्या आणि मग नंतर रंगीत कुरडया आम्ही करून घेणार आहेत. आणि अशा पद्धतीने आम्ही रंगीत कुरडया पण करून घेत आहे. जवळजवळ 2 रंग होते, पण एक रंग असा केला आम्ही की 2 रंग मिक्स करून 3रा रंग तयार केला. आणि अगदी ठस्स्यामध्ये जर आपला व्हाईट कलर असेल ना तर त्याच्यामध्ये रंगीत पीठ भरायचं आणि पांढरा रंग आणि म्हणजे पांढऱ्या रंगाचं पीठ आणि रंगीत जे असेल त्याचं पीठ एकत्र करून मग सुंदर अशी कुरडई तयार होते.
तर आपण त्याच्यातून वेगवेगळ्या रंगाच्या कुरडया आपण करू शकतो. अर्धी व्हाईट, अर्धी पिंक, अर्धी ऑरेंज, अर्धी व्हाईट. ही आता जी कुरडई टाकली मी ती अर्धी ऑरेंज आहे आणि अर्धी व्हाईट आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मिक्स कलर टाकून कुरडया टाकू शकतात. आता हा पिंक कलर आहे आणि पिंक कलरमध्ये अगदी थोडासा जो ऑरेंज होता तो ऑरेंज मिक्स केला आणि अगदी थोडीशी वेगळ्या रंगाची कुरडई आम्ही करून घेणार आहेत. म्हणजे 2च रंग होते, पण 2 रंगापासून आम्ही तिसरा रंग तयार करून असे 5-6 कलरच्या कुरडया आम्ही वेगवेगळ्या करून घेतल्या. सगळ्याच तर मला व्हाईटच करायच्या होत्या, पण म्हटलं चला आता खूप छान असा व्हिडिओ जर आपल्याला तयार करायचा असेल तर प्रेक्षकांसाठी रंगीत कुरडया आपण करून दाखवू. आणि एका ठस्स्यामध्ये जवळजवळ 2 फुल कुरडया होतात आणि जर तुम्हाला अगदी छोटीशी नाजूक कुरडई टाकायची असेल तर एका ठस्स्यामध्ये 3 कुरडया होऊ शकतात. पण माझा ठस्सा खूप छोटा आहे. जो रेग्युलर ठस्सा असतो ना त्याच्यामध्ये एका ठस्स्यात जवळजवळ 5 ते 7 कुरडयासुद्धा मी टाकू शकते. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायचे ना मुलींचे तेव्हा रुखवंतावर छोट्या छोट्या कुरडया पॅक करून दिल्या जायच्या आणि अगदी छोट्या छोट्या कुरडयासुद्धा मला टाकता येतात. आणि सुरुवातीला तर आम्ही तसंच करायचो कारण की वेळ खूप असायचा, पण आता शाळेमुळे वेळ नसतो आणि मग त्याच्यामुळे अगदी पटापट मोठ्या मोठ्या कुरडया टाकून आम्ही मोकळ्या झालो. कारण की आम्हाला दुपारून अजून पापड पण करायचे होते आणि एक 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 गोष्ट आम्हाला पटापट उरकून घ्यायची होती. कारण की सध्या आता असं झालेलं आहे की देवबाप्पा पण मध्ये मध्ये गर्दी करतो आणि कधीकधी पावसाचे शिंतडे चालू होतात, कधीकधी पाऊस सुरू होतो, कधीकधी तर ऊनच पडत नाही आणि मग हा केलेला सामान खूप छान पद्धतीने कडकडीत उन्हात सुकायला पाहिजे तर तो सुकत नाही आणि कधीकधी वास यायला लागतो. मग त्याच्यामुळे जोपर्यंत ऊन असेल तोपर्यंत आपला पटापट सामान झाला पाहिजे म्हणून ही सर्व गडबड सुरू आहे. तर तुम्ही खाली पाहू शकतात सकाळी आम्ही वडे केलेले होते, बाजरीचे वडे, बाजरी आणि गहू मिक्स. आणि तिकडे टपमध्ये तुम्हाला माझे गहू तांदूळाचे पापड दिसत असतील तर ते पापडसुद्धा आम्ही आदल्या दिवशी केलेले होते. फक्त एक आहे की व्हिडिओ यायला थोडासा वेळ लागतो म्हणून हे व्हिडिओ एवढे 2-3 दिवसाआड येत आहेत. कधीकधी व्हॉईस ओव्हर होत नाही, कधीकधी व्हिडिओ एडिट होत नाही कारण की दिवसभर मी एवढी उन्हामध्ये थकलेली असते आणि मग व्हिडिओ एडिट करायला मला जमत नाही. मग त्याच्यामुळे व्हिडिओ जरा लेट आले. पण करताना मात्र आम्ही एकाच दिवशी गहू तांदूळाचे पापड, नंतर नेक्स्ट डे आम्ही गहू आणि बाजरीचे वडे, त्याच दिवशी आम्ही कुरडया आणि त्याच दिवशी दुपारी चिकाचे पापड, एवढे 3-3 वस्तू बनवल्या होत्या. आणि नंतर तिसऱ्या दिवशी आम्ही नागलीचे पापड बनवले होते आणि नंतर मग आम्ही वेपर्स आणि चकल्या बनवल्या. ते सुद्धा व्हिडिओ येणार आहेत, पण अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ येतात की नाही माहीत नाही कारण की शूट पण करायचे राहिलेले होते, पण ते एडिट झालेले नाही आहेत. तर चला मग कुरडया सर्व टाकून झालेल्या आहेत आमच्या. आता त्या कुरडया तर आपल्याला खाली टाकता येणार नाहीत म्हणून मग आम्ही 1-2 खाटी टाकून घेतल्या आणि खाटांवर बाबांचं छान असं धोतर होतं व्हाईट कलरचं, तर ते धोतर टाकलं आणि त्याच्यावर आम्ही आता ह्या सर्व कुरडया पसरून घेणार आहेत. आणि अशा पद्धतीचं कामसुद्धा चालतं कुरडया करत असताना कारण की चव पण तर घ्यायची असते. कधीकधी वस्तूमध्ये मीठ कमी होतं, कधीकधी वस्तूमध्ये मीठ जास्त होतं आणि मग ते ट्राय किंवा चव घेण्यासाठी आम्हाला हे अशा पद्धतीचे प्रयोग करावे लागतात. तर मदत खूप झाली सर्वांची आणि सगळ्यांनी मदत केल्यामुळेच या अशा सगळ्या वस्तू मी छान पद्धतीने करू शकली. आणि कुरडया शेजारच्या आजी आल्या होत्या पाहायला, समोरच्या मावशी पण आल्या होत्या पाहायला आणि त्या म्हणत होत्या की श्रद्धा तुझ्या कुरडया खूप छान झालेल्या आहेत आणि त्यांना जर दृष्ट लागली तर त्यांच्या कळ्या कळ्या होतील किंवा त्यांचे तार तार मोकळे होतील. म्हणून त्या मावशी त्या आजी ज्या आहेत तर थोडासा कोळसा, थोडंसं जाड मीठ आणि 2 लाल मिरच्या त्याच्यावर ठेवून गेल्या आणि तुझ्या कुरडईंना दृष्ट नको लागायला असं त्या म्हणून गेल्या. तर कोणी असं म्हटलं की खूप छान वाटतं आणि स्पेशल पण वाटतं. तर चला कुरडया टाकून झालेल्या आहेत आणि आता त्या व्यवस्थित खाटेवर लावून पण होतील. आणि व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर निश्चितच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये, रिलेटिव्हच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या गोष्टी ज्यांना शिकून घ्यायच्या असतील ते मला नक्कीच कमेंट करतील. तर व्हिडिओ एवढाच घेऊन आलेली होती मी तुमच्यासाठी
आणि आता पुढचा व्हिडिओ पण ह्याच संदर्भात येणार आहे, त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ पाहायला अजिबात मिस करू नका. आणि जर याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर प्लीज ते पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील. तर चला मग आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. नवीन कंटेंट घेऊन, नवीन विषय घेऊन तुमच्यासोबत नक्कीच हजर होईल. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.